नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, कागलच्या राजकारणात मनोज जरांगे पाटील यांची एंट्री। हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध लढणारे समरजित घाटगे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि जरांगे पाटलांनी मोठं आश्वासन घाटगेंना दिलंय असं समजतंय। अंतरवाली सराटी येथे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। मराठा समाजाच्या हिताच्या आड येणारी ही कृती कुणाच्या दबावामुळे केली जात असल्याचा प्रश्न मराठा समाजातून उपस्थित होतो आहे। कागल मराठा समाजातील नागरिकांनी पुराव्यांशी कुणबी दाखल्यासाठीचे प्रस्ताव हे सादर केले असतील तर ते प्रशासनाला द्यावेच लागतील। त्यासाठी कागलमध्ये कुणाचा दबाव येत असेल तर मला स्वतः लक्ष घालावे लागेल। कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण, कुणबी दाखले आणि इतर लाभ मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे। तर ही ग्वाही दिल्यामुळे या ठिकाणाहून आता काय समोर येतंय ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। अंतरवाली सराटी येथे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। यावेळी ती बोलत होते। घाटगे यांनी कागल, गडिंग्लज आणि गडिंग्लज उत्तर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील मराठा समाजातील 1.5 लाखाहून अधिक नागरिकांनी कुणबी दाखले मिळावेत यासाठी विहित नमुन्यात रीतसर अर्ज केलेले आहेत। त्यापैकी फक्त 10,000 नागरिकांना हे दाखले मिळाले। हे प्रस्ताव दाखल करून घेताना टाळाटाळ केली जात आहे। त्याकडे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे कागल तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं। मराठा समाजाच्या हिताच्या आड येणारी ही कृती कुणाच्या दबावाखाली केली जात असल्याचा प्रश्न मराठा समाजातून उपस्थित केला गेला जातोय। तर लाखो समाज बांधव नोकरी, शिक्षण यासह शासकीय पातळीवरील लाभांपासून कुणबी दाखल्याअभावी वंचित राहिलेत आणि अशी वस्तुस्थिती आहे असं सांगितलं जात आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या समोर ही सगळी व्यथा मांडण्यात आली। समरजित घाटगे यांचं पाटलांनी कौतुक केलं। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील युवकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी राजे विक्रमसिंह घाटगे बँकेने कागल, गडिंग्लज उत्तर विभागात सुमारे 150 कोटी रुपये 1500हून अधिक युवकांना कर्ज स्वरूपात दिलेले आहेत। त्यापैकी 72% युवकांनी नव्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला असल्याची माहिती समरजित घाटगे यांनी दिली आहे आणि ही माहिती त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना सांगितली आहे। तर पाटील यांनी देखील त्यांचं कौतुक केलंय। स्वाभिमानी जनता माझ्या बरोबर आहे असं समरजित घाटगे म्हणालेले आहेत। तर मी आज जरांगे पाटील यांना भेटलो, सहकार्य करण्याची विनंती केली। त्यावर त्यांनी राजश्री शाहू महाराजाचे जनक हे घराणे आहे आणि यांचा मान राखलाच पाहिजे असं सांगितलं। ही निवडणूक हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे अशी नाही तर कागलची स्वाभिमानी जनता विरुद्ध मुश्रीफ अशी आहे असं त्यांनी यावेळेस स्पष्ट केलं। ते पुढे हे देखील म्हणाले की कागलची स्वाभिमानी जनता ही माझ्यासोबत आहे। तर अशा पद्धतीने आता मनोज जरांगे पाटील यांची भेट ही समरजित घाटगे यांनी घेतलेली आणि या भेटीच्या नंतर आता कागलमध्ये मराठा समाजाच्या वतीने किंवा समरजित घाटगे हे जे मराठा समाजाच्या साठी काम करतात आणि त्या कामाची ओळख किंवा त्या कामाचं स्वरूप त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना सांगितलेलं आहे आणि त्या कामामुळे किती तरुणांना याचा लाभ झालाय, किती पैसे खर्च झालेत, किती कर्ज स्वरूपात देण्यात आलेत हे देखील सांगण्यात आलेलं आहे। तर मंडळी, आता पुन्हा एकदा या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो किंवा एक समीकरण आपल्याला बघायला मिळू शकतं। युतीमध्ये असलेले हसन मुश्रीफ आता युतीमध्ये ते याच्यामुळे आहेत की अजित पवारांचे ते उमेदवार आहेत आणि अजित पवार हे सध्या युतीमध्ये आहेत। महाविकास आघाडीमध्ये असलेले शरद पवार आणि शरद पवारांचे उमेदवार समरजित घाटगे यांच्यामध्ये ही लढत सरळ होणार आहे। आता या ठिकाणी मनोज जरांगे पाटील उमेदवार देणार का किंवा MMD फॉर्म्युला जो ठरतोय आणि या MMD फॉर्म्युलानुसार एक हिंदू उमेदवार आणि एक मुस्लिम उमेदवार आणि त्यातच आता पुन्हा एक वेगळा उमेदवार हा MMD फॉर्म्युलातनं तिथं जाणार का? हिंदू उमेदवार जाणार की परत MMD फॉर्म्युलानुसार मुस्लिम उमेदवार दिला जाणार हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु महाविकास आघाडीला ज्या पद्धतीनं आजपर्यंत या संपूर्ण गोष्टींचा फायदा होत आलेला आहे, लोकसभेमध्ये आपण तसं चित्र पाहिलेलं आहे, तेच जर का घडत असेल तर निश्चितच या भूमिकेमुळे किंवा अशा पद्धतीच्या भूमिकांमुळे
पुनश्च एकदा महाविकास आघाडीला या सगळ्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. आता समरजित घाटगे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणं हे किती महत्त्वाचं आहे हे देखील या ठिकाणी आपण अधोरेखित करू शकतो. तर या संपूर्ण प्रकरणावर मनोज जरांगे पाटील हे कागलमध्ये उमेदवार देऊ शकतात अशा देखील शक्यता आहे, कारण ज्या मंडळींनी आपल्याला आपल्या आई बहिणीवरती गोळ्या झाडलेल्या आहेत, आपल्याला आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे, अशा मंडळींच्या विरोधात आपण लढणार हे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेलं आहे. आता इथे उमेदवार हे शरद पवार गटाचे समरजित घाटगे आहेत आणि अजित पवार गटाचे युतीचे उमेदवार हसन मुश्रीफ आहेत. हसन मुश्रीफ यांचा हा गड मानला जातो, परंतु यावेळेस कागलमधनं मोठी लढाई समोर येण्याची शक्यता आहे आणि या लढाईत तिसरा उमेदवार काय भूमिका बजावतो हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.